ह्या 8 वर्षामध्ये काय झालं, हा इथपासून आपण गप्पांना सुरुवात करूया. अगदी. तर इंटिग्रेटेड पीएचडी हे BSc नंतर हां. डायरेक्ट PhDला ॲडमिशन असते. बर. आणि 2004 साली भारतात फक्त 3 इन्स्टिट्यूट्समध्ये होती. TIFR मुंबईचं, NCBS जे TIFRचं सेंटर आहे, आणि IISc बँगलोरचं. आणि त्यांच्या स्वतःच्या परीक्षा आणि इंटरव्ह्यूज असतात. आणि त्या इंटरव्ह्यूज ते सुद्धा बऱ्याच राऊंड्स असतात इंटरव्ह्यूच्या. आणि त्याच्यातनं सिलेक्शन झालं की तुमचा एक वेगळा प्रवास सुरू होतो. मला सांग की याच्यामध्ये लेखी परीक्षाही असते? हो, सगळ्यात पहिलं तुम्हाला तुमच्या मार्कशीट्स पाठवाव्या लागतात. एक कन्सिस्टंट मिनिमम परफॉर्मन्स बघतात ते. मग रिटन एक्झाम असते, ती मल्टिपल चॉईस क्वेश्चन किंवा ते प्रत्येकाचं आपलं. आणि त्याच्यात सुद्धा एका कट ऑफपेक्षा जास्ती तुमचा स्कोर आला की मग ते इंटरव्ह्यूला बोलवतात. आणि तू म्हणालास इंटरव्ह्यूच्या राऊंड असतात? हो, त्यात सुद्धा पहिली राऊंड असते, त्यात साधारण 2 ते 3 फॅकल्टी म्हणजे त्या इन्स्टिट्यूटची फॅकल्टी बसून तुम्हाला प्रश्न विचारतात. आणि तुमच्या हौशीच्या विषयातलेच नाहीत, तुम्ही जर लिहिलं असेल की मला गणित आवडत नाही तर त्याच्यातले सुद्धा प्रश्न विचारू शकतात. त्यांना मुख्य बघायचं काय असतं जनरली, की तुम्ही एखाद्या गोष्टीबद्दल विचार करू शकता की नाही. बरोबर. आणि त्या पहिल्या राऊंडमधनं परत जे चांगले परफॉर्म करतात त्यांना फायनल राऊंडला बोलवतात. आणि तिथे एक 8 ते 10 फॅकल्टी बसलेले असतात आणि ते तुम्हाला प्रश्न विचारतात. आणि हे जे समोर बसलेले 8 ते 10 फॅकल्टी असतात ते म्हणजे बाप माणसं असतील ना, म्हणजे अगदी त्या अगदी क्षेत्रात? अगदी अगदी. त्यामुळे तुम्हाला जर एखाद्या प्रश्नाचं उत्तर येत नसेल तर सांगावं की ह्या प्रश्नाचं उत्तर मला येत नाही, पण मी विचार करू शकतो, हा विचार मी करू शकतो. म्हणजे आय कॅनॉट आन्सर बट आय कॅन रिस्पॉन्ड. येस. आणि हे सांगायची आपल्याला मुभा असते तिकडे? असते. पर तुझ्या इंटरव्ह्यूच्या वेळेला असं काही झालं होतं का? मला एक प्रश्न विचारला गेलेला. there's a red flower. On that red flower there's a white spot. रेड फ्लॉवर अँड ऑन द रेड फ्लॉवर म्हणजे लाल फुल आहे, त्याच्यावरती एक व्हाईट सफेद असा ठिपका आहे. ठिपका आहे. हां. व्हॉट डू यू थिंक? पहिला. आणि त्याच्या पुढे होतं, विदिन दॅट व्हाईट स्पॉट देर इज अनदर रेड स्पॉट. विदिन द व्हाईट स्पॉट देर इज अ रेड स्पॉट. बर. व्हॉट डू यू थिंक? आता हे म्हणजे हे शिकलेलो आहे आपण. BSc मध्ये जेनेटिक्स शिकतो. ट्रान्सपोजिशन ही एक प्रोसेस आहे, जेनेटिक प्रोसेस आहे, आणि त्याच्यानी हे एक्सप्लेन करता येतं. पण असा अचानक हा प्रश्न विचारला गेला की विचार करायला निदान थोडा वेळ असला पाहिजे आपल्याकडे. बरोबर. मी व्हिज्युअलाइज केलं, एखादं लाल फूल, जास्वंदीचं फूल आपण सगळ्यांनी व्हिज्युअलाइज करावं. आणि त्याच्यावर एक पांढरा ठिपका एका पाकळीवर, आणि त्या पांढऱ्या ठिपक्यात एक लाल. किती सुंदर दिसेल ते फूल. आणि मी तेच उत्तर दिलं, इट्स अ ब्युटिफुल फ्लॉवर. व्हॉट डू यू थिंक? इट्स अ ब्युटिफुल फ्लॉवर. आणि त्यानंतर मग विचारलं गेलं की येस. आणि तो तेवढा एक 4 सेकंदाचा मला वेळ मिळाला विचार करायला. आणि तोपर्यंत ट्रान्सपोजिशन हे मला आठवलं होतं. पण त्यात सुद्धा गंमत अशी की ट्रान्सपोजिशन शब्द विसरून गेलो, मला प्रोसेस आठवली की काय होतंय. कारण की टेन्शन हे असतंच. इंटरव्ह्यू म्हटलं की टेन्शन हे असतंच. बरोबर. आणि मग त्यांचा फॉलोअप प्रश्न होता, ओके इट्स ब्युटिफुल बट हाऊ डज इट हॅपन? मग मी त्यांना सांगितलं, आय हॅव फॉरगॉटन द नेम ऑफ द प्रोसेस बट दिस इज हाऊ इट इज हॅपनिंग. हां. पण म्हणजे ह्या टेन्शन तर आपल्याला येणार, पण त्या टेन्शनच्या क्षणी सुद्धा आपण गडबडून न जाता जे आपल्याला येतंय तो रिस्पॉन्स पहिल्यांदा देणं. अगदी. आणि जे 4 सेकंद मिळतील त्याचा उपयोग पुढच्या उत्तरासाठी करून घेणं, हे ह्याच्यातून आम्हाला शिकायला मिळालं. बरं, इंटरव्ह्यू पार पडला, तुझी निवड नक्कीच झाली. कारण त्यांनाही ते ब्युटिफुल आन्सर आवडलं असेल बहुतेक. आणि मग काय झालं पुढे? त्यानंतर NCBSचा फॉर्मॅट असा आहे की तुम्ही 3 वेगळ्या वेगळ्या सायंटिस्टकडे 3-3 महिने काम करता. बरं. आणि त्याबरोबर तुमचं बाकी कोर्सवर्क, अभ्यास सुरूच असतो. आणि हे दोन्ही एकत्र सुरू असतं. आणि 9 महिन्यांनी साधारण तुम्ही ठरवायचं असतं की एक 20 फॅकल्टी होते तेव्हा, की त्यांच्यापैकी कोणाकडे तुम्हाला PhD करायला आवडेल.
बरं, हे स्वातंत्र्य पुन्हा विद्यार्थ्याला आहे. हे बोथ वेज असतं. म्हणजे त्या गाईडला सुद्धा आपण आवडायला गाईडला सुद्धा तुम्ही आणि तुमची कार्यपद्धती आवडली पाहिजे. प्रत्येकाची एक एक्सपेक्टेशन असते, तुमची एक एक्सपेक्टेशन असते, गाईडची असते. त्या जर 180 डिग्रीज अपार्ट असल्या तर काहीच होऊ शकत नाही. मग तुझं हे संशोधन सुरू झालं. बरोबर. आणि त्या संशोधनाला साधारण ही 6-7 वर्ष. अगदी. कारण की मुख्य संशोधनात हे असतं आणि की आधी कोणीतरी केलेलं जे आहे, सिस्टीम ए मध्ये साधारण एखादा प्रश्न त्याचं उत्तर शोधून काढलं असेल तर तोच प्रश्न सिस्टीम बी मध्ये घेऊन करायचा का, की स्वतः एखादं काहीतरी छानसं असं ऑब्झर्वेशन आणि मग त्याच्यावर एक प्रश्न असा स्वतःचा निवडायचा आणि मग त्याचं उत्तर शोधायचा प्रयत्न करायचा. उत्तर मिळेलच ह्याची गॅरंटी नसते. आणि अशा पद्धतीने हे गेलं, म्हणजे 6-7 वर्षाचा तुझा प्रवास गेला. पण मला सांग की ज्या अर्थी 8 वर्ष या सगळ्या प्रवासाला सामोरं जाण्याची चिकाटी तुझ्यात होती, त्या अर्थी सायंटिस्ट आपण बनलं पाहिजे हे स्वप्न खूप आधीपासूनचं असलं पाहिजे. हो. कधीपासूनचं होतं? ह्याची सुरुवात खरी एका ॲक्सिडेंटनी झाली. बरं. मी अगदी 3-4 वर्षाचा होतो तेव्हा माझ्या आईचा ॲक्सिडेंट झाला आणि तिचा हात तुटला. म्हणजे आता जोडला गेलाय, पण तेव्हा त्या दंडाचे 2 अगदी तुकडे झाले. आणि 4 वर्षाच्या मुलाला वाटतं की फेविकोल असतं तर बरं झालं असतं. तेच मलाही वाटलं. आणि आईबाबांचे क्लासेस, म्हणजे इकडनं सुरुवात झाली. आईबाबांचे क्लासेस होते त्यामुळे मी बऱ्याच बायोलॉजिकल सॅम्पल्सचे असे, म्हणजे ज्युनियर KG मध्ये असताना मी स्पायरोकॅरा आणि बॅक्टेरियाचे सॅम्पल्स बघितलेत. बरं. त्याच्यामुळे एच येत नसताना मला बॅक्टेरिया दिसायचा. आणि तिकडनं हळूहळू सुरुवात झाली. आणि प्रश्न हे नेहमी असतात, आपल्या मनात असतात, विद्यार्थ्यांच्या मनात नेहमीच प्रश्न असतात. आणि खूप कमी विद्यार्थ्यांना सांगितलं जातं की हां, प्रश्न चांगला आहे आणि ह्याचं उत्तर मला माहीत नाही, पण हे पुस्तक आहे, ह्याच्यात एखाद वेळी उत्तर असेल. तर ह्यात 2 मेन पॉईंट्स आहेत. एक म्हणजे शिक्षकांना सगळी उत्तरं येतातच असं नाही, आणि पालकांचा सहभाग. लहानपणापासून जर एखाद्या मुलांनी जिज्ञासा दाखवली तर ते एक जर्मिनेशन प्रोसेस आहे ती. आणि त्याला खत पाणी घालणं आणि पेशन्स ठेवणं हे पालकांच्या हातात. ते तुझ्या पालकांनी केलं. अगदी अगदी. म्हणजे कोणत्या परीक्षा आहेत, त्या परीक्षांना तयारी कशी करता यावी हे मला सांगितलं. आणि सुरुवातीला अर्थात अभ्यासही घ्यायचे, पण जसा मोठा होत गेलो तसा हे मटेरियल आहे, पुढे काय करायचं ते तुझं तू ठर. तू होमी भाभा बालवैज्ञानिक स्पर्धेमध्ये बक्षीस पात्र ठरला होतास. तो प्रोजेक्ट काय होता रे तुझा? त्यावेळी प्रोजेक्ट नव्हते, पण एक चांगला प्रोजेक्ट माझा होता तो महाराष्ट्र स्टेट लेव्हल राज्य विज्ञान परिषदेत. मी 11वीत होतो तेव्हा एड्स आणि HIV इन्फेक्शनसाठी मी एक थिअरेटिकली जेनेटिक वॅक्सिन प्रपोज केलेलं. 11वीत. बरं. कारण की तेव्हा असं, म्हणजे टाइम्स ऑफ इंडिया किंवा न्यूजपेपर्समध्ये साधारण ॲबस्ट्रॅक्ट्स येतात रिसर्चचे. तर त्याच्यात बघितलेलं की काही पेशंट्सना HIV व्हायरस जरी इन्फेक्ट झाला तरी त्यांना एड्सचे सिम्पटम्स होत नाहीत. मग का होत नाहीत, मग त्याच्याबद्दल आणखीन वाचायचं. मग आणखीन जवळपास राहणारे एक सायंटिस्ट होते, त्यांनी थोडी मदत केली. त्यांनी थोडं लिटरेचर दिलं. आमच्या कॉलेजमधल्या प्रोफेसर कच्छी होत्या, त्या डिग्री कॉलेजला शिकवायच्या, मी ज्युनियर कॉलेजला होतो. पण मी त्यांच्याकडे गेलो की मॅडम हे मला कळत नाही आहे ह्याच्यातलं नीट. मग त्यांनी मला आणखीन समजावून सांगितलं. मला एक सांग की जर जिज्ञासा असेल तर ती शमवण्याचे जे मार्ग आपल्या आजूबाजूला असतात तिथपर्यंत जाण्याचं धाडसही दाखवावं लागतं ना रे? हो, धाडसही दाखवावं लागतं, पण ते धाडस येण्यासाठी सगळ्यात 2 गोष्टी आहेत अजून. एक, तुमची तयारी असली पाहिजे. म्हणजे अभ्यास एकदम तुमचा पक्का, असा कोणी प्रश्न विचारला, ट्रिक प्रश्न विचारला किंवा साधा विचारला तर त्याचं उत्तर नक्की चोखपणे देता आलं पाहिजे. कारण की समोरचा नेहमी तुमची परीक्षा घेतोय, तो जर तुम्हाला कन्फ्यूज करू शकलात तर तुमची व्हॅल्यू 0 आहे. बरोबर.
पण त्यांनी विचारलेल्या प्रश्नाचं परत तुम्हाला येतंय तितकं उत्तर द्या. येत नाहीये म्हणून तुम्ही त्या माणसाकडे गेलेला आहात. हो. पण जेवढं आपल्याला येतंय ते चोख पाहिजे. ते अगदी चोख पाहिजे. तर हा तुझा त्यावेळेचा प्रोजेक्ट होता. आता मला सांग 12वी मध्ये तुला 93% गुण मिळाले. हो. हं? तर 93% गुण मिळाल्यावरती मंडळी सहसा जातात इंजिनिअरिंगला, सीईटी देतात, मेडिसिनला जातात, असं काहीतरी करतात. आणि तू तर चक्क ठरवलंस की मला BSc लाच जायचंय. हो, हे मी खूप आधी ठरवलं होतं. बरं. म्हणजे रिसर्च करायचं आहे हे मी खूप आधी ठरवलं होतं. म्हणून मी बालवैज्ञानिक हे प्रोजेक्ट आणि मला बायोलॉजीत आवडही होती आणि त्याच्यामुळे माझं इतर वाचन असायचं. मग मी विचार केला की आपल्याला जर रिसर्च करायचं आहे आणि फंडामेंटल रिसर्च करायचं आहे तर ते सुरू करायचा सगळ्यात लवकर मार्ग कोणता, तर इंटिग्रेटेड PhDचा. कारण की 12वीची वर्ष म्हणजे 12वीपर्यंत 12 वर्ष तर तुम्हाला शिकावंच लागतं. मग त्यानंतर मेडिसिन करून, कारण की बायोलॉजीत करायचं म्हणजे मेडिसिन किंवा B.Pharm किंवा BSc. मेडिसिन 5 वर्षाचं, B.Pharm 4, BSc 3 वर्षाचं. मग 3 वर्षाचं करा ना. जर तुम्हाला रिसर्चलाच जायचं आहे मग 2 वर्ष आणखीन कशाला, जे नकोय तुम्हाला ते कशाला शिकत बसायचं. बरोबर. ह्या पद्धतीनं तू BScला गेला. अगदी. तू जेव्हा आज पाठीवळून बघतोस ना, टुवर्ड्स युअर ओन अकॅडमिक जर्नी, तुझ्या सगळ्या शिक्षणाच्या प्रवासाकडे फ्रॉम 12वी टू PhD, तुला सगळ्यात समाधान कसलं वाटतं? सगळ्याचंच. सगळ्याच. कारण की हा मी ठरवून प्रवास केलेला आहे. हा माझं ध्येयच हे होतं की रिसर्च करायचंय आणि आज म्हणजे मी करतोय, त्याच्यामुळे मी अगदी सुखी आहे. सुखी आहेस की मला जे मनामध्ये होतं तिथपर्यंत मी आलो, हे तुला? नाही, मला जो प्रवास करायचा होता तो माझा प्रवास सुरू झालाय. ओके. प्रवास करायचं लायसन्स मिळाले म्हणून आपण. अगदी. नाही का? कारण PhD हे लायसन्स. आता ड्रायव्हिंगला सुरुवात आहे. आता सध्या लर्निंग चाललेलं आहे. आता लर्निंग लायसन्स. आधी 18 वर्ष कंप्लीट करायची होती. तेव्हा PhD हे लर्निंग लायसन्स आहे ह्या ड्रायव्हिंगचं. क्या बात आहे. मला सांग, आता आपण ना त्या स्टेम सेल्सकडे येऊया. अगदी. म्हणजे आता आपण ना तुझ्या मुलखात येऊया. सो युअर प्रोव्हिन्स. आपण सगळेजण ना पुस्तकामध्ये जेव्हा शिकतो पेशी, सेल स्ट्रक्चर, तेव्हा त्याच्यामध्ये मायटोकॉन्ड्रिया नावाचा एक भाग असतो. मला आठवते माझ्या वेळेपासून काही ते बदललेलं नाही की मायटोकॉन्ड्रिया इज द पॉवर हाऊस ऑफ द सेल, असं आम्हाला सांगितलेलं आणि तेवढंच सांगितलेलं. तर यानं ह्या मायटोकॉन्ड्रियावरती काय PhD केली, म्हणून मी ह्याला प्रश्न असा विचारला की तुझा मित्र मायटोकॉन्ड्रिया हा कुठे राहतो, काय करतो आणि त्याची खासियत काय, हे आम्हाला सांग. कारण मायटोकॉन्ड्रिया हा बहुतेक ह्याचा आता जानी दोस्तच झालाय ना. तर हा सांग बघूया मायटोकॉन्ड्रिया. तुम्ही म्हणालात तसं मी अगदी टेक्स्टबुक मधनं उचलून तो डायग्राम घातलेला आहे, बहुतेक सगळ्यांना लक्षातच येईल. आणि मायटोकॉन्ड्रिया इज द पॉवर हाऊस ऑफ द सेल, ह्याच्यात काहीच दुमत नाहीये. पण ते काढायच्या प्रथा वेगळ्या वेगळ्या असतात. कोणाकडे परीक्षेत वेळ जास्ती असला किंवा कलाकार असले तर ते असे सुद्धा काढतात मायटोकॉन्ड्रिया. त्याच्यात लेबल केलेले, वर लेबल केलेले 2 बघा, चवळीच्या आकाराचे असे 2, ते मायटोकॉन्ड्रिया आहेत. आणि मलाही बायोकेमिस्ट्रीत आवड होती. आमच्या BScच्या टीचर सामंत मॅडम खूप चांगल्या बायोकेमिस्ट्री शिकवायच्या, त्याच्यामुळे मला मायटोकॉन्ड्रियाबद्दल असं कुतूहल वाटायचं. मग NCBS मध्ये गेलो तेव्हा एक सायंटिस्ट मायटोकॉन्ड्रियावर काम करत होते. म्हटलं बघू तरी या. आणि अगदी दुसऱ्या दिवशी गेलो तेव्हा मायटोकॉन्ड्रियाला लेबल करणारं असं हे केमिकल आहे, ते सेलवर घातलं आणि तेव्हा बघितलं तर मायटोकॉन्ड्रिया हे असे दिसतात. हे टेक्स्टबुकमध्ये जे दाखवलं जातं त्याच्यापेक्षा किती वेगळे आहेत हे सर्वांच्याच लक्षात आलं असेल. आणि टेक्स्टबुकमध्ये आपल्याला आणखीन कळत नाही, पण हे मायटोकॉन्ड्रिया मोबाईल आहेत, ते हलत असतात. त्या ट्यूब्स आहेत आणि त्यांचं म्हणजे त्या तुटतात आणि जुळतात. These are tubes of proteins. These are tubes of lipids. फॅट आहे आणि त्याच्या आत प्रोटीन आहे. म्हणजे वरती लिपिड आहे, त्याच्या आत प्रोटीन आहे. तर हे जे लिपिड त्याचं कव्हरिंग असतं मायटोकॉन्ड्रियाचं, त्याच्यात प्रोटीन्स एम्बेडेड असतात काही काही. आणि प्रश्न असा होता की हे जुळतायत जे मायटोकॉन्ड्रिया, ती मेकॅनिझम काय आहे. अच्छा, ह्या ट्यूब्स कशा जोडल्या जातात हा प्रश्न होता. हो, कारण की त्या जोडल्या गेल्या नाहीत तर
एक न्यूरो डिजनरेटिव्ह डिसीज होतो. बर बर. त्याच्यामुळे त्याचं मेडिकल सिग्निफिकन्स होता, पण तो मेडिकल सिग्निफिकन्स डायरेक्टली मी अप्रोच केला नाही, तो मी एका फंडामेंटल लेव्हलला अप्रोच केला की कशामुळे जुळल्या जातात. बरं, म्हणजे ते जर आपल्याला कळलं तर उद्या त्या डिसीज बद्दलचंही जे आपलं ज्ञान आहे ते आपोआपच वाढेल. अगदी. सध्या मी कार्डिओमायोपॅथीवर काम करतोय. कार्डिओमायोपॅथी म्हणजेच कार्डिओ हार्ट, मायो मसल, पथी डिसीज, आजार. आजार म्हणजे हृदयाच्या स्नायूंचा आजार. आजार. अगदी. आणि त्याच्यात दोन मुख्य पद्धती असतात. एकात जे स्नायू असतात ते जाड होत जातात हृदयाचे, म्हणजे हायपरट्रोफी. हायपरट्रॉफिक जे लिहिलंय तिथे ते स्नायू जाड होतात. अगदी. आणि जाड झाले की ते तेवढ्या जोरात नाही, ते त्याच्यामुळे आत रक्त त्याला साठा जो असतो तो खूप कमी आहे. कमी होतो. कारण की आपल्या हृदयात एक ल्युमेन म्हणजे पोकळी पोकळी आहे. आहे, बरोबर. आणि ते स्नायू जेव्हा कॉन्ट्रॅक्ट होतात तेव्हा ते रक्त बाहेर फेकलं जातं. त्यामुळे इथे ती वॉल म्हणजे भिंत खूप जास्त आणि आतली पोकळी कमी. हा. दुसरं जे आहे ते डायलेटेड, म्हणजे त्याच्यात भिंत अगदी पातळ होते भिंत पातळ होत जाते. आणि हृदयाचा आकार जो असतो साईज खूप वाढते, हा, पण इलॅस्टिसिटी कमी असते. बरोबर. त्याच्यामुळे त्यामुळे पंप नीट करतायत नाही करते. हा, अगदी. हा. ओके. तर सध्या आम्ही ह्या प्रोसेसेस वर काम करतोय आणि आता आम्ही जे कॉन्ट्रॅक्शन प्रोसेस आहे हार्टची ती टेस्ट ट्यूबमध्ये कशी आपल्याला मिनिमम ह्याच्यात बघता येईल, म्हणजे ते जे कॉन्ट्रॅक्शनला लागणारे प्रोटीन्स आहेत हा. ती सगळी प्युरिफाय करून टेस्ट ट्यूबमध्ये घालायची. बरं आणि कॉन्ट्रॅक्शनसाठी ATP वापरलं जातं. बरं. म्हणजे जे मायटोकॉन्ड्रिया बनवतात ATP ते कॉन्ट्रॅक्शनला वापरलं जातं. हा. तर ते ATP काय रेटनी वापरलं जातंय बरं. ह्याचा अभ्यास केला की त्या डिसीजमध्ये काय होतंय, त्या आजारात काय होतंय हे साधारण कळू शकतं. बरं. आणि मग पुढे काय होईल? सगळ्या स्टेम सेल रिसर्चचा साधारण एक गोल आहे, एक आयडियल गोल आहे. हा. आणि ते म्हणजे कोणत्याही आजारासाठी त्या स्टेम सेलचं त्या ऑर्गन किंवा टिश्यू टाईपमध्ये कन्व्हर्जन करायचं. बरं. आणि रिप्लेस करायचं. हा, म्हणजे एखाद्या पेशंटचा आता हृदयविकार असेल हा. तर त्या पेशंटच्या सेल्स घ्यायच्या, स्टेम सेल्स घ्यायच्या, त्यांना हृदयाच्या स्नायूत कन्व्हर्ट करायचं. बरं. पण आता त्या पेशंटला जेनेटिक डिसीज आहे साधारण बघा, हा. तर मग ते जे काय म्युटेशन आहे ते करेक्ट करायचं हा. त्या स्टेम सेल्समध्ये, त्याचं हृदयात कन्व्हर्जन करायचं हृदयाच्या पेशीत, आणि परत ते ट्रान्सप्लांट करायचं त्या ऑर्गनमध्ये. त्या ऑर्गनमध्ये. म्हणजे असं आपण म्हणूया का की स्टेम सेल्स ह्या बिन चेहऱ्याच्या पेशी आहेत. अगदी अगदी. त्या बिन चेहऱ्याच्या पेशींना आपण आपल्या ऑर्गनचा म्हणजे आपल्या इंद्रियाचा चेहरा देऊ शकतो. हो. हं? आणि त्या इंद्रियाचा आपण प्लास्टिक सर्जरीचा चेहरा देऊ शकतो. म्हणजे त्यामधला जो प्रॉब्लेम असेल तो जेनेटिक प्रॉब्लेम तो दूर आपण करून रेक्टिफाय करतोय. आपण तो चेहरा देऊ शकतो. आणि मग ह्या चेहरा सुदृढ चेहरा असलेल्या पेशी आपण परत त्या हात घालू शकतो, इंद्रियामध्ये ठेवू शकतो. हो. आणि ह्याला सुरुवात झालेली आहे. हा. अजून हे सक्सेसफुली सगळीकडे केलं जाऊ शकत नाही, पण ह्याला सुरुवात झाली. हा. आणि तुमच्या त्या जे पॅड दिलेलं आहे पॅड त्याच्यात तुम्ही 2 असे इन्स्टन्सेस इन्क्लूड केलेले हो, आहेत. हो. डॉक्टर सोनाली पंडित जे आता मुंबईत असतात, त्यांनी नाकातनं स्टेम सेल्स काढून त्याचं डेफनेस क्युअर करायला उंदरांमध्ये वापरलेले आहेत. बरं. पण म्हणजे पुढची स्टेप त्याच्यात ह्युमन ट्रायल्स आहेत. बर बर बर. ओके. म्हणजे ह्या स्टेम सेल्स अशा वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या पद्धतीने आपल्याला वापरता येतील. हो. त्यातलं तुझं काम जे चाललंय ते ह्या कार्डियक सेल्स अगदी, वरती अगदी. चाललेलं आहे. हो. असं आपण ह्याच्यामध्ये म्हणू शकतो. आपल्याकडे प्रोफेसर पॅनिकर जे आहेत NCBS मध्ये, ते स्टेम सेल्सवर काम करतायत. हा. आणि ते सुद्धा, आणि त्यांची एक विद्यार्थिनी आहे राधिका, तर तिने ह्या काही स्टेम सेल्सचं कार्डिओमायोसाइट्समध्ये कन्व्हर्जन केलंय. हा. आणि म्हणजे त्या बिन चेहऱ्याच्या पेशींना तिने कार्डियक चेहरा म्हणजे दिलाय. हृदयाच्या पेशीचा चेहरा दिला. दिलाय तिने, मुखवटा दिलाय. म्हणजे हा अतिशय क्रांतिकारक असा भाग राहील ना पुढच्या एक 10 वर्षातला 15 वर्षातला. मला वाटतं हा कंटिन्युअस लागेलच आपल्याला. कारण की प्रत्येक अवयवाला, इंद्रियाला स्टेम सेल्सचं त्याच्यात कसं कन्व्हर्जन करायचं हे प्रत्येका गोष्टीसाठी आपल्याला वेगळं
संशोधन करावं लागणार करावं लागणार आहे. हे एकाचं झालं म्हणून सगळ्यांचं होईलच असं नाहीये. त्याच पद्धतीने होईल असं काही असंही नाहीये. म्हणजे थोडक्यात या जेवढी काही इंद्रिय असतील त्या सगळ्यांच्या बाबतीत स्टेम सेल टेक्नॉलॉजी जर वापरायची किंवा विकसित करायची असेल तर तेवढे सगळे कप्पे ज्ञानाचे आपल्याला करायला लागणार अगदी लागणार. आणि त्यातल्या एका कप्प्यावरती तू काम करतोय हो. आता. मला एक सांग की जागतिक दर्जाच्या प्रयोगशाळा आणि मगाशी ज्या संशोधकांची नावं आपण घेतलीत, एक अमेरिकन आहेत, जपानी आहे, ह्या सगळ्या लोकांच्या बरोबर काम करताना म्हणजे यू आर फॉर्च्युनेट टू वर्क विथ सम ऑफ द बेस्ट माइंड्स इन दॅट फील्ड. त्यांच्या बरोबरचे तुझे अनुभव, लक्षात राहिलेले काही क्षण काय होते? जॉन मर्सर स्वतः असिस्टंट प्रोफेसर होते एका इन्स्टिट्यूटला अमेरिकेत आणि त्यांना हे इंटरेस्टिंग इनिशिएटिव्ह वाटलं जे प्रोफेसर विजय राघवन यांनी सुरू केलेलं आहे, जे डिरेक्टर आहेत इन्स्टेमचे प्रोफेसर विजय राघवन. तर त्यांनी आणि जिम स्पुडिच म्हणून खूप सिनियर असे प्रोफेसर आहेत बायोकेमिस्ट्रीचे, त्यांचा मायोसिन्सवरचा अभ्यास खूप आहे. तर त्या दोघांनी आपण आता कार्डिओमायोपॅथीवर काहीतरी करू असं एक सुरू केलं आणि मग त्यांनी असं बघितलं की कोण इंटरेस्टेड आहे त्यांच्या ओळखीतली किंवा ओळखीतल्या ओळखीतली, आणि अशा माणसांना त्यांनी एकत्र आणायची ही सोय केलेली आहे. त्याच्यामुळे ही सगळी बाप माणसं आहेत तुम्ही मगाशी म्हणालात तशी, आणि त्यांच्याबरोबर काहीही बोलायचं हा आपल्याला नेहमी काहीतरी शिकायला मिळत असतं. बरोबर. आणि फक्त सायन्सबद्दलच नाही तर बाकी सुद्धा ते जे वावरतात, इतरांशी बोलतात, ह्याच्यातनं सुद्धा खूप शिकायला मिळतं. म्हणजे आता जॉन मर्सर ज्यांच्याशी माझं अगदी डेली माझं रिपोर्टिंग त्यांना असतं आणि ते माझे गाईड आहेत, मेंटॉर आहेत, तर त्यांना मी सांगितलं की मी अशा अशा कार्यक्रमाला येतोय, वेधला येतोय, आणि आयडिया अशी आहे की विद्यार्थ्यांना इन्स्पायर करायचं आहे, चांगल्या हुशार विद्यार्थ्यांनी रिसर्च करावं. तर तुम्ही काय सांगाल, म्हणजे तुमचा काय मेसेज असेल? आणि ते म्हणाले की बघ, इंडियन सिस्टीम आणि अमेरिकन सिस्टीम ह्या खूप वेगळ्या वेगळ्या आहेत, तरी एक विद्यार्थ्यांना नक्की सांग की ते शाळेत जे लॅबमध्ये एक्सपेरिमेंट्स करतात, रसायन ए अधिक रसायन बी म्हणजे रसायन सी इतकं इतकं तयार झालंच पाहिजे, आपण जे करतो हे ते नाही आहे. इथे प्रोसिजर तुम्हाला सांगितलेली नसते, एक प्रश्न असतो, त्या प्रश्नाचं उत्तर काढायचं आहे शोधून, पण त्याच्यासाठी प्रोसिजरसुद्धा तुम्हीच शोधायची आहे, आणि ह्यात सगळ्यात जास्ती चॅलेंज आणि मजा असते. कारण की ती प्रोसिजर आधी कोणी केलेली नाही आहे, पण ती जर तुम्ही यशस्वीपणे करू शकलात तर मानवी इतिहासात ती करणारी तुम्ही पहिले. म्हणजे नील आर्मस्ट्रॉंगचा जसा चंद्रावर एक फुटप्रिंट आहे ना, तसा विज्ञानात, सायन्समध्ये तुमचा एक फुटप्रिंट असतो तो. मग पुढे ती प्रोसेस जे कोणी वापरतं ते नेहमी तुमच्या कामाचा हवाला देतात. म्हणजे तो रेफरन्स करणारं काम तुम्ही करा, अगदी. असं त्यांनी तुला ह्या सगळ्या विद्यार्थ्यांच्यासाठी सांगितलं. मला वाटतं किती छान सांगितलं त्यांनी, कारण सफर संशोधनाची मध्ये हेच आहे. सफरीवरती जेव्हा एखादा नवीन दर्यावरती निघतो त्यावेळेला त्याला दिशा माहिती असते पण वाट माहिती नसते. त्यामुळे दिशा माहिती असली तर वाट शोधण्यामध्ये फार मोठी गंमत आहे, आणि ती तुम्ही अनुभवा असं त्यांना तुझ्याद्वारे आज आमच्या विद्यार्थ्यांना आणि पालकांना सांगायचं. तुझ्या कॉलेज जीवनामध्ये तू म्हणालास की आईबाबांचा तुला खूप चांगला सपोर्ट मिळाला, पण तू कॉलेज जीवनामध्ये धमाल करणारा होतास की फार स्टुडियस होतास रे? मी स्टुडियस होतो, पण काही काही शिक्षक आपले नुसते आहे वर्ग म्हणून येऊन घ्यायचे, आणि काही काही शिक्षकांना जे शिकवायचं आहे ते नीट कन्व्हे करता यायचं नाही, आणि अशा वर्गात मी बसायचोही नाही. आणि हे मी त्यांना सांगायचो की म्हणजे मी त्यांना प्रश्न विचारायचो, शेवटी ते कंटाळायचे आणि मग मी नाही बसलेलं त्यांना बरं वाटायचं. हां, म्हणजे कारण की तुमच्याकडे जर रेफरन्स बुक असेल, तुम्हाला हे बरेच वेळा आपल्या सगळ्यांशी होत असेल की एखादं विधान केलं जातं पण त्याचा पुरावा काय किंवा ह्याच्या पुढे काय, हे विधान आपण का केलं हे कोणी समजावून सांगू शकत नाही. बरोबर. पण रेफरन्स बुकमध्ये जर आपण गेलो तर ते काहीतरी कळू शकतं. आणि एकदा रेफरन्स बुकमध्ये आपण गेलो की एका लिंकमधनं दुसरी असे बरेच आपल्याला आणखीन वाचन करता येतं. आणि त्यामुळे शिक्षकांना सगळं येत नाही, आपल्याला त्याच्यापेक्षा थोडं जास्ती कळू शकतं.
पण ते दाखवायची गरज नसते. पण आपल्याला जर कोणी त्रास दिला तर तो सहन करायचीही गरज नसते. एक मी तुला प्रसंग विचारतो. तो प्रसंग असा आहे की आपल्या क्षेत्रामध्ये, त्याचं जे क्षेत्र असेल त्या क्षेत्रामध्ये जगविख्यात असा एक शास्त्रज्ञ आणि माध्यमामध्ये, मीडियामध्ये चमकणारा एखादा सुपरस्टार, या दोघांनाही विमानामध्ये शेजार शेजारच्या जागा मिळाल्या आहेत. आणि जे आजूबाजूचे फेलो ट्रॅव्हलर्स आहेत, प्रवासी आहेत, ते सगळे त्या कलाकाराचे आपापल्या मोबाईलवरती फोटो घेत आहेत, स्वाक्षऱ्या घेत आहेत त्या कलाकाराच्या. आणि शेजारी बसलेला जो जगविख्यात शास्त्रज्ञ आहे तो तेजस गुप्ते आहे. तर काय विचार करता हे डॉक्टर गुप्ते? दिल को खुश रखने के लिए गालिब ये ख्याल अच्छा है की मी जगविख्यात आहे. पण तरी दोन गोष्टी होऊ शकतात. एक, मी लॅपटॉपवर काहीतरी काम करतोय, किंवा दुसरं, जर माझं काम आटपलेलं असेल तर मी शांतपणे झोपू शकतो. मला डिस्टर्ब करायला कोणी नाही आहे. दॅट इज फॅन्टॅस्टिक. मी तुला एक असा प्रश्न विचारणार आहे की संशोधन क्षेत्रामध्ये यश कशाला म्हणायचं? यशाचं मापदंड काय काय असतं? भौतिक मापदंड असतात ना, ते खूप सोपे असतात. म्हणजे ह्याला एवढे पैसे मिळाले की हा श्रीमंत झाला, याचं घर एवढ्या स्क्वेअर फुटाचं असलं की हा सुखी झाला, ह्याच्याकडे एकाच्या जागी 3 गाड्या असल्या की तो अतिसुखी झाला, वगैरे. संशोधन क्षेत्रातले असे मापदंड काय असतात? मी मगाशी म्हणालो तसं, तुम्ही आपला ठसा उमटवलाय का त्या क्षेत्रात? तुम्ही संशोधन करताय त्या क्षेत्रात पुढे करणारे, म्हणजे ते ए पोझिशनला असलेलं क्षेत्र तुम्ही सी इथे नेऊन ठेवलंय का तुमच्या कामाने? ह्याच्यात तुमचं सगळ्यात मोठं यश असतं. आणि हे कामच नाही, ह्या कामाला पब्लिश करावं लागतं इंटरनॅशनली पीअर रिव्ह्यूड जर्नल्समध्ये. आणि तो एक लढा असतो, कारण की त्या माणसांचे चेहरे तुम्हाला माहीत नसतात, पण तुम्ही केलेलं काम हे स्वच्छ आहे आणि किती स्ट्रॉंग आहे हे त्यांना कन्व्हिन्स करायचं असतं. आणि हे आपण फोनवर किंवा त्यांच्याशी बोलू शकत नाही, हे रायटिंगमध्ये सायंटिफिक प्रूफ सहित त्यांना प्रूव्ह करायचं. तर ते काम आणि पब्लिकेशन एक. आणि दुसरं, एक खूप पर्सनल माझं हे ओपिनियन आहे की मी काल जे काम केलं किंवा पूर्वी जे काय काम केलं त्याच्यापेक्षा आत्ता जे काम करतोय ह्याचा दर्जा उंच असला पाहिजे. कालच्यापेक्षा माझी क्वालिटी कामाची आज जास्त असणं ही यशाची व्याख्या आहे. असलीच पाहिजे. वा. म्हणजे दोन्ही ज्या तुझ्या डेफिनेशन्स आहेत, टू लिव्ह अ फुटप्रिंट ऑफ नॉलेज. येस. आणि जे विज्ञानाला पुढे नेणारी गोष्ट आहे, म्हणजे शास्त्राला, शास्त्र शाखेला. आणि दुसरा तुझा यशाचा मापदंड आहे की स्वतःच्या गुणवत्तेला पुढे नेणं. अगदी. संशोधनाच्या क्षेत्रामध्ये विद्यार्थ्याला करिअर करायची असेल तर कुठल्या 3 क्वालिटीज, म्हणजे बऱ्याच क्वालिटीजची गरज आहे, पण कुठल्या 3 क्वालिटीज तुझ्या मते दे शुड हॅव? सगळ्यात पहिलं जिज्ञासा आणि निरीक्षण. ओके. क्युरिओसिटी अँड ऑब्झर्वेशन, बिकॉज चान्स फेवर्स द प्रिपेअर्ड माइंड. चान्स फेवर्स द प्रिपेअर्ड माइंड. बरोबर. लुई पाश्चर म्हणालेत. दुसरी चिकाटी. कारण की बरेच वेळा असं होतं की तुम्ही काहीतरी, म्हणजे एखादी प्रोसिजर तुम्ही करायचा प्रयत्न करताय आणि तुम्ही 5 दिवस ते एक्सपेरिमेंट करताय, अशी माझी झाली आहेत. आणि 5व्या दिवशी जाऊन कळतं की हां, नाही झालं, ही प्रोसिजर नाही होऊ शकत. तर पुढच्या आठवड्यात परत सकाळी लॅबमध्ये यायचं आणि नव्याने काहीतरी, म्हणजे आता नीट विचार करायला हवा की मी 10 स्टेप्स केल्या, त्याच्यातलं काय बदललं की ही प्रोसिजर मला नीट करता येईल. तो विचार करायचा आणि ते परत 5 दिवसाचं करायचं. आणि हे कधी कधी फ्रस्ट्रेटिंग आणि असं डिप्रेसिंग वाटू शकतं. आणि असा वेळ प्रत्येकाच्याच PhDत येतो साधारणपणे. पण जेव्हा ते जाऊन शेवटी काम होतं ना, तेव्हाचा आनंदाचा क्षण असतो तो एक. ॲब्सोल्युटली. तेव्हा चिकाटी दुसरं, चिकाटी हवी. क्युरिओसिटी अँड ऑब्झर्वेशन पहिलं, चिकाटी दुसरं, तिसरं आणि सगळ्यात महत्त्वाचं एक तळमळ, एक पॅशन असली पाहिजे. कारण की त्याशिवाय नाही, यू वोंट स्टँड इट. यू वोंट स्टँड. त्यामुळे ती पॅशन पाहिजे, ती तळमळ पाहिजे. कारण पॉसिबली पॅशन डिफाईन्स युअर एनर्जी लेवल. येस. कारण आपल्याकडे जर पॅशन असेल तर आपली ऊर्जा तेवढी वाढेल.
जर पॅशन नसेल तर ऊर्जा फार पटकन ढेपाळेल. अगदी. हा, म्हणजे ती ऊर्जा त्या चिकाटीशी सुद्धा निगडीत आहे, ऊर्जा त्या कुतूहलाशी सुद्धा निगडीत आहे. हे तीन मला वाटतं आम्हा सर्वांच्यासाठी खूप महत्वाच्या ह्या गोष्टी ठरतील. संशोधन क्षेत्रातले तुझे 2 रोल मॉडेल्स. प्रोफेसर गौरीशंकर CDFDचे डिरेक्टर आणि माझे आत्ताचे मेंटॉर प्रोफेसर जॉन मर्सर. या दोघांच्या मधल्या तुला आवडलेल्या काही गोष्टी. जॉनचं म्हणायचं झालं एकतर हे एखाद वेळी सगळ्यांना माहीत नसेल, पण तुम्ही एकदा रिसर्च करायला लागला की बरेच वेळा तुम्ही तुमच्या गाईडला, तुमच्या टीचर्सना सर किंवा मॅडम अशी हाक नाही मारत. आम्ही त्यांच्याशी फर्स्ट नेम बेसिसवर बोलतो. आणि सुरुवातीला हे एक जरा प्रॉब्लेमॅटिक असतं, कारण की आपण कॉलेजमध्ये येतो, सगळ्यांना सर करायची सवय असते. आणि तिथे आत्ता पण तू जॉन म्हणालास. मी त्याला जॉनच हाक मारतो. तर जॉन खूप एकतर चांगला माणूस आहे. सगळ्यात महत्त्वाचं ह्या दोघांचंही जे मला वाटतं की मनानी, हृदयानी ती माणसं खूप चांगली आहेत. आणि आपल्याकडे आलेला मुलगा, मुलगी, विद्यार्थी ह्याला मेंटॉरशिपची गरज आहे. आणि मेंटॉरशिप म्हणजे नुसतं हां हे एक्सपेरिमेंट कर एवढं नसतं. तर त्यांनी एक पुढे इंडिपेंडंट सायंटिस्ट म्हणून डेव्हलप व्हायला त्याला कसं ट्रेनिंग दिलं पाहिजे हे हे शिकतोय मी. आणि त्यांना बाकी तुमच्या पर्सनल गोष्टींचीही काळजी असते. ते फार महत्त्वाचं, ते महत्त्वाचं आहे. मेंटॉर किंवा आपल्याही परंपरेमध्ये गुरु ज्याला म्हणतात, तो गुरु हा असंच त्याचं वर्णन असंच केलेलं आहे की तो गुरु फक्त ज्ञान देत नाही, तर तो ज्ञानाबरोबर शहाणपण सुद्धा देतो. आणि शहाणपण माणसाला द्यायचं असतं, ज्ञान त्या ज्ञानशाखेचं द्यायचं असतं. त्यामुळे हे तुझे 2 रोल मॉडेल्स. पुढचा प्रश्न मी जर तुला असं विचारलं, तुला तुझ्या आई बाबांनी काय दिलं? सपोर्ट, प्रेम, आधार, प्रेम आणि संस्कार. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे पाय जमिनीवरच असले पाहिजेत. मला वाटतं हे सगळ्यात मोठं त्यांनी तुला दिलेलं की पाय जमिनीवरती असले पाहिजेत. त्याच्याशिवाय फुटप्रिंट कशी येईल? शास्त्रज्ञ ॲब्सेंट माइंडेड असतात, ह्या विधानावरची तुझी प्रतिक्रिया? असू शकतात. प्रत्येक माणूस वेगवेगळ्या प्रसंगात, वेगवेगळ्या वेळी वेगवेगळा वागतो. आणि काही जर ते विचार करत असले तर तेव्हा त्यांना डिस्टर्ब केलेलं आवडत नाही जनरली. पण म्हणून ते ॲब्सेंट माइंडेड असतात असं एक जनरल स्टेटमेंट हे खूप मिसनॉमर आहे. म्हणजे आपण TV सिरियल्समध्ये बघतो तर कोणताही शास्त्रज्ञ दाखवत असले तरी त्याचे अल्बर्ट आइन्स्टाईन सारखेच केस असतात. त्याच्या अंगावर पांढरा लॅबकोटच असतो आणि तो गचाळच असतो. तर येस, यू हॅव ऑलरेडी ब्रोकन द प्रोटोटाइप. माझा आवडता खेळ क्रिकेट. क्रिकेटमधला आवडता खेळाडू? राहुल द्रविड, हीच ट्रिक. आवडता सिने कलाकार? नाना पाटेकर, आमिर खान, नूतन. छान. आवडतं कोटेशन? करू नका चिंता एवढ्यात पराभवाची, रणात झुंजणारे आहेत अजून काही. सुरेश भटांचा शेर आहे. आवडतं गाणं? ये सफर बहुत है कठिन मगर यूं उदास ना हो मेरे हमसफर, कर्मसाथी. आणि आता माझा तुला शेवटचा प्रश्न आहे. तुझं स्वप्न सांग. शेअर युअर ड्रीम विथ अस. तुझं स्वप्न आमच्याबरोबर शेअर कर. माय ड्रीम इज अ व्हेरी हेल्दी अँड बॅलन्स्ड वर्ल्ड. अँड आय थिंक दॅट कॅन, म्हणजे प्रत्येकाच गोष्टीत बॅलन्स असला पाहिजे. संशोधन जितकं महत्त्वाचं आहे तितकेच इतर व्यवसायही महत्त्वाचे आहेत. पण कधीकधी मला असं वाटतं की आपण थोडं संशोधनाकडे दुर्लक्ष करतो भारतात. इनोव्हेशनच्या मागे आपण खूप लागतोय. पण इनोव्हेशन तेव्हाच होऊ शकतं जेव्हा त्याचं बेसिक संशोधन झालं आहे. जर मूलभूत संशोधनच झालं नसेल तर तुम्ही कोणत्या पायावर इनोव्हेशन किंवा ॲप्लिकेशन्सचा विचार करणार हे अजून मला कळत नाही आहे. तर एक बॅलन्स्ड आणि हेल्दी जग हे माझं स्वप्न आहे. वा, मला वाटतं खूप छान स्वप्न आहे. कारण मी जेव्हा हा प्रश्न विचारला तेव्हा मला ह्या सगळ्यांच्याकडून उत्सुकता ही होती की काय उत्तर येईल. आणि माझं स्वप्न ह्या टप्प्यावरच तू त्याला
आपलं सर्वांचं स्वप्न केलंयस. आणि मला वाटतं संशोधनामध्ये हेच फार महत्त्वाचं आहे. संशोधन जरी माझा प्रोजेक्ट म्हणून चालू झालं तरी ते संशोधन जेव्हा पूर्तीला जातं किंवा पुढच्या टप्प्यावरती जातं ते हळूहळू अनेकांचं स्वप्न होतं. आणि जेव्हा ते ज्याचा उपयोग ज्याला होणार आहे अशा व्यक्तीपर्यंत जेव्हा ते जाऊन पोहोचतं तेव्हा ते सर्व जगाचं होतं. म्हणून संशोधनाचा प्रवास सुद्धा व्यक्तीपासून विश्वापर्यंत नेणारा प्रवास आहे. आणि व्यक्तीपासून विश्वापर्यंत नेणाऱ्या ह्या प्रवासाची जाण नुकतंच लर्निंग लायसन्स मिळवलेल्या ह्या ड्रायव्हरला फार छान आहे. ह्यासाठी आपण जोरदार टाळ्यांनी तेजसचं कौतुक करूया.